बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका आरती लाटणे लिखित कथा तिसरं चाक. रमेशचं नाव पुकारलं आणि आपल्या लेखाचं कौतुक पाहण्यासाठी आलेली गीता धावतच स्टेजवर चढली. रमेश बरोबरच तिनं देखील अनपेक्षितपणे आपलं डोकं माझ्या पायावर टेकलं. क्षणभर मीच गोंधळून गेले. असे कित्येक पालक आपल्या मुलांची प्रगती पाहून कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतात, आभाराचे शब्द बोलतात. मात्र गीताचा आनंद आणि उत्साह काही अवर्णनीयच होता. मी देखील मग तिला तितक्याच आत्मीयतेनं जवळ घेतलं आणि क्षणार्धात मी 2 वर्षांपूर्वीच्या त्या आठवणीत हरवून गेले. 2 वर्षांपूर्वी अशीच धावत हताश होऊन मात्र मोठ्या आशेने ती माझ्याकडे आली होती. अहो मॅडम, का केला सावं शाळा बंद? तोंडावर पदर धरून आलेली गीता धास्तावलेल्या नजरेनं धापा टाकतच बोलत होती. मी देखील अचंबित होऊन तिच्याकडे पाहत होते. अगं गीता, शासनाचा तसा आदेश आहे आम्हाला. त्यामुळे शाळा बंद असली तरी मोबाईलद्वारे शिक्षण चालूच राहणार आहे. घाबरू नकोस. अवघडच आहे बघा सारं. अहो, आत्ता कुठं पोरगं सुधारलं होतं. अभ्यास ना का कर ना, पण मोबाईलचं येड तरी कमी झालं होतं. अहो कसं सांगू मी, शाळा म्हणजे लई मोठा आधार आहे आमचा. तुम्ही शिक्षणाचा विचार करत असशीला, पण मला माझी पोरं सांभाळणारी माय वाटते ही शाळा. जेवण मिळत होतं ते बी बंद झालं. शाळेच्या जीवावर पोरं टाकून आम्ही कामाला जातोय, म्हणून किमान 2 वेळचं खायला तरी मिळतंय. तुम्हाला काय माहीत हो, ही शाळा म्हणजे माझ्या संसाराचं तिसरं चाक आहे बघा. काय बी करा आणि शाळा तेवढी चालू करा बघा. हात जोडते तुम्हाला. अगं गीता, हे काय वेड्यासारखं करते? आम्ही काय मुद्दाम म्हणून शाळा बंद करतो आहोत का? हा कोरोना गेला की भरपूर शिकणार आहे तुझं पोरग. नको काळजी करूस. रोज राबल्याशिवाय पोट भरत नाही. कोरोनामुळं हातचं काम गेलं तर पुन्हा मिळत नाही. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये कौतुकानं कुणी दिलंही असेल दान स्वरूपात धान्य जेवण. मात्र कोरोना काय थोडा 4 दिवसाचा पाहुणा आहे होई. शेवटी ज्याचं त्याला मुलाबाळांसाठी राबायला तर पाहिजेच ना. शिवाय अभ्यासाचं वाटळ होणार ते वेगळंच. अगं गीता, घरी देखील अभ्यास देतोच ना. शिवाय मोबाईलवरून ऑनलाईन स्वरूपात अध्यापन देखील होत आहेच की. तेच तर नको आहे मला. कुठलं ऑनलाईन घेऊन बसलाय मॅडम? उसणं पासणं करून शिक्षणासाठी मोबाईल आणला. तासभर अभ्यास आणि दिवसभर गेम खेळत बसत्यात ही पोरं. पार बिघडत चालल्यात. मोबाईलवर शिक्षण घेण्यापरास आमची पोरं अडाणी राहिलेलीच बरी. किमान कामधंदा करून तरी पोट भरतील. खरं सांगू मॅडम, मोबाईलवरचं शिक्षण तेवढं कमी करा. शाळेत येऊन रिकामा बसू दे, चालल, पण मोबाईल एवढा नको बघा. डोळ्यान देखत पोरांचं वाटोळ होत्याला बघवत नाही बघा. शाळेत आल्यामुळं किमान त्यांचं पोट तरी भरल. गीताचा वैतागलेला चेहरा आणि नाईलाजाची परिस्थिती अगदी स्पष्ट दिसत होती. शाळेत भात मिळतो, धान्य मिळतं या आशेनं मुलाला शाळेत घालणारे गोरगरीब नेहमीच पाहतो आम्ही. पण गीता तितकीही लाचार नव्हती. तिचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी विचार करण्यासारखा होता. अक्षरशः लॉकडाऊन नंतर जेव्हा रमेशप्रमाणे सर्वच मुलं शाळेत येऊ लागली, तेव्हा प्रत्येक वर्गातील कित्येक मुलं अतिशय बिथरलेल्या अवस्थेत दिसून येत होती. विद्यार्थ्यांची बॉडी लँग्वेज पाहूनच ते मूल मोबाईल किती प्रमाणात वापरत असेल याचा अंदाज सुद्धा येऊ लागला. मुलांच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता. जसं की वृक्ष होत जाणारं शरीर शून्यात नजर लावून बसणे किंवा अतिचंचल होणारी नजर आपल्याच तंद्रीत राहणं. जेवणावर लक्ष नाही की खेळण्याची आवड नाही. अति तापटपणा, त्रागा करणं, क्षणाक्षणाला रडणं, आपण कुणाशी बोलतो, काय बोलतो याचंही भान नसणारी मुलं समोर होती. एवढं सगळं गंभीर असलं तरी कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय देखील उपलब्ध नव्हता.
मोबाईलमुळे ॲडव्हान्स गोष्टी आणि कित्येक पटीनं तंत्रज्ञानामध्ये हुशार होणाऱ्या या पिढीची ही दुसरी बाजू मनाला चटका देणारी होती. ज्याप्रमाणे हातामध्ये कितीही मोठी नोट असली तरी त्याकडे बघून पोट भरत नाही, त्यासाठी वास्तवात उतरायलाच हवं. त्याप्रमाणे रमेशसारखी कित्येक मुलं मोबाईलच्या आभासी दुनियेत स्थिरावली होती. तब्बल 1 वर्षाचा कालावधी गेला असेल रमेशला पूर्ववत होण्यासाठी. अनेकांच्या घरातले स्मार्टफोन कायमस्वरूपी बंद झाले. तो प्रसंग आजही आठवतो. स्मार्टफोनऐवजी साधे फोन वापरण्यासाठी पालकाचे प्रबोधन करत होतो. पालक हो, आमच्या हाती दिलेला तुमचा काळजाचा तुकडा तुमच्या इतकाच आम्हाला देखील प्रिय आहे. तो आमच्या हातातून निष्ठून जाऊ नये असं मला वाटतं. आपल्या खुल्या वेड्या मुलांसाठी संपत्ती मिळवून ठेवणार आहात का? मिळवलेला पैसा मुलाच्या मानसोपचारासाठी खर्च करणार आहात का? कोणासाठी मिळवता तो पैसा? अहो, तुम्ही किती संपत्ती मिळवली यापेक्षा तुमचं मूल तुम्ही कसं वाढवता हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुमची मुलं हीच तुमची खरी संपत्ती आहे. ती संपत्ती वाया जाऊ देऊ नका. फोनपेक्षा तुम्हाला तुमचं मूल प्रिय आहे ना? त्याला वाचवायचं आहे ना? तर मग काही काळ आज आणि आत्तापासून स्मार्टफोन बंद करा. अन्यथा कोणताही शिक्षक किंवा कोणताही डॉक्टर तुमच्या मुलाला वाचवू शकणार नाही. संपूर्ण पालक मीटिंगमध्ये क्षणभर स्तब्ध शांतता पसरली होती. पालकांना भावनिक साथ घालताच अक्षरशः अनेकांनी मोबाईल शाळेत जमा केले. माझ्यासह सर्व शिक्षकवृंद भारावून गेला होता, कारण विषय देखील तितकाच गंभीर होता. पुढचे 8 दिवस तारेवरची कसरत होती मुलांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी देखील. कारण मोबाईल वेड हे देखील एक व्यसनच होतं, आणि व्यसन हे सहजासहजी सुटत नाही हे तितकंच खरं. हातात मोबाईल न मिळाल्यामुळं मुलांची चिडचिड होत होती. रडणं, त्रागा करणं सुरूच होतं. पालकांचे दिवसातून 4 वेळा फोन येत होते. इकडे शाळेत मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. हे आम्हा शिक्षकांसाठी जेवढं अवघड होतं तितकंच पालकांना देखील. कबड्डी, क्रिकेट, विटीदांडू, फुगड्या, लंगडी, दोरी उडी इत्यादी सारखे खेळ पुन्हा नव्याने सुरू झाले. अभ्यासामध्ये देखील जास्तीत जास्त प्रायोगिक आणि कृतिशील अभ्यास देणं सुरू केलं. अभ्यासाबरोबरच जास्तीत जास्त गाण्याची, गोष्टींची, चित्रांची पुस्तकं मुलांसाठी उपलब्ध केली. कित्येक दिवस मुलांना गृहपाठाशिवाय घरी देखील विविध खेळ, गाणी, गोष्टी हाच अभ्यास दिला. अथक प्रयत्नानंतर तेव्हा कुठे मुलं हळूहळू रुळावर येऊ लागली. खेळाबरोबर अभ्यासात देखील रमू लागली. सलग 5 मिनिटं हातात पुस्तक न घेणारं मूल तासनतास पुस्तकात रमू लागलं. गीताला आपला मुलगा गुरुजनांच्या व शाळेच्या एकूणच प्रयत्नाने सुधारलेला पाहून खूप समाधान वाटू लागलं. त्याची अभ्यासातील प्रगती देखील वाखाणण्याजोगी झाली. वाडी वस्तीवरच्या अनेक श्रीमंत मुलांच्या पुढे जाऊन रमेशने सिद्ध केलेली गुणवत्ता बरंच काही सांगून जात होती. आज स्टेजवरून खाली उतरता उतरता तिच्या बोलण्यातील शेवटचा तो शब्द माझ्या कानात गुंजन करू लागला. तुमच्या ह्या 3ऱ्या चाकामुळेच माझा प्रपंच सुरळीत सुरू आहे मॅडम. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.